तर आज बनवते जिजाच्या फरमाईशने केक. तर हेल्दी केक, रवा केक बनवते. तर 2 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि चिमूटभर मीठ हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा आणि 1 मिल्क पावडरचा सॅशे, फूड कलर येलो कलर टाकलाय मी आणि व्हॅनिला इसेन्सचे काही ड्रॉप्स टाकून घेतले. अर्धा वाटी दही, 1 वाटी दूध आणि 3 टीस्पून तेल हे देखील त्याच्यामध्ये व्यवस्थित असं ॲड करून घेतलं आहे आणि परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. तर इथं केक टीनला तेल लावून घेते. बटर पेपर टाकून त्याच्यानंतर देखील थोडंसं तेल ग्रीस करून घेतलं, जेणेकरून आपला केक हा व्यवस्थित निघेल, कुठेही चिटकणार नाही. त्याच्यानंतर हे बॅटर जरा मला घट्ट वाटत होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं दूध ॲड करते आणि व्यवस्थित असं फिरवून घेते. आणि सगळ्यात शेवटी मी त्याच्यात टाकते टूटी फ्रुटीज. केकमध्ये ड्रायफ्रूट देखील टाकू शकता, पण टूटी फ्रुटीचा केक दिसायला देखील खूप छान दिसतो आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतो. तर इकडे फ्री हीट करण्यासाठी मी पातेलं ठेवून दिलं होतं आणि त्याच्यामध्ये केक ठेवून देते. तर आता 30 मिनटासाठी केक मस्त असा बेक झालेला आहे. काढून घेते. बघा, कडा आधी मोकळा करून घेते. केक थंड झाल्याशिवाय काढायचा नाही. मी केक थंड होत होता तोपर्यंत कडा मोकळा करून घेतल्या आणि परत आपण पाहूयात केक आपला कसा निघतोय आता. तर अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आणि खूप छान असा इझिली केक निघतो. हे पहा, जिजामधूनच आली आणि बटर पेपर काढला. तर बघा, आता कट करून घेते. कसा झाला आपला केक, अगदी सॉफ्ट झाला आहे आणि कट करताना देखील तुम्हाला समजलं असेल की किती सॉफ्ट झाला आहे केक. तर आता टेस्टला कसं झालं आहे हे तर आता जिजा मॅडमच सांगतील. असे व्यवस्थित असे कट करून घेतले मी आणि इकडे कॅमेरामॅन आमची जिजा होती, त्याच्यामुळे असा व्हिडिओ येतोय हलत हलत. तर बघा, आता टेस्टला मॅडमला देते मी. काय म्हणतात मॅडम, बघूयात. तर छान असा जाळीदार केक झालेला आहे. कटिंग करताना दिसतच असेल, अगदी इझी कट होतोय. हे पहा किती फ्लफी झाला आहे आणि कलरला देखील फूड कलर टाकल्यामुळे अगदी बाहेरून विकत आणतो तसाच टुटी फ्रुटी केक झाला आहे. आणि इथे बघा, मी किती इझिली तुकडा देखील पडतोय. तर बघू आता त्याची टेस्ट खाऊन बघ. इकडे बघ, कसं झालाय ग? आवडला तुला? इकडे बघून सांग ना मोबाईल मध्ये. आवडला का तुला? ओके, रोज असंच बनवत जाऊ.